ओके. सुप्रियाजी, तुम्हाला आवाज येतोय ना? जस्ट चॅट बॉक्स मध्ये येस किंवा थम्सअप टाका ना, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड. यू कॅन फॉलो मी लाऊड अँड क्लिअर. ओके. 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 परफेक्ट. सो मी स्क्रीन शेअर करून जस्ट एक बेसिक गोष्टी आहेत त्या थोड्याशा रिवाइज करतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होतील गोष्टी की काय आहे काय नाहीये. ओके. ठीक आहे, असं द्या, इंटरव्ह्यू कर. ओके, लेट मी मेक द शेअर माय स्क्रीन. सेक. ओके. सो माझा स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. ओके. सो वेलकम वन्स अगेन. आणि आपण डेली होपनोपोनो सेशनला, प्रॅक्टिस सेशनला स्टार्ट करूया. सो काय आहे होपनोपोनो, आपण कोणाला बोलतो, चार शब्द वाक्य आहेत, हे सगळ्यांना माहीतच आहे. आपण जे बघितलं, सी सुप्रिया, आय एम जस्ट रिवायझिंग इट फॉर यू. ओके, बिकॉज यू आर नॉट प्रेझेंट. सो वी वर डिस्कसिंग की आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या चार भागांमध्येच बेसिकली कॅटेगराईज होतात. एक हेल्थ, करिअर, रिलेशन, मनी. आणि सगळ्याच्या मुळाशी जर चिंता असेल तर आपण चिंताच प्रकट करतो. पण हीच चिंता आनंदामध्ये कशी कन्वर्ट करायची, तर कन्सेप्च्युअली जोपर्यंत आपण हिलिंग करत नाही, आपलं सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड मधलं जे रिप्रोग्रामिंग करण्याचं जे गरजेचं आहे, किंवा आपल्या जुन्या भीती आहेत, आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यात जे काही निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत, काही ट्रॉमाज आहेत, काही टेन्शन्स आहेत, काही प्रेशर्स आहेत, सो टू रिलीज दॅट देअर इज अ हिलिंग टेक्निक. या चिंतेला आपण जर का आनंदात कन्वर्ट केलं, तर आपलं असणारं आत्ताचं आयुष्य हे खूप छान असेल. याची अनुभूती काही लोकांनी संडेच्या ऑलरेडी सेशनला घेतली. ओके. आणि तर वी विल प्रोसीड. जस्ट यू फॉलो व्हॉट आय एम ट्राईंग टू से. ओके. सो ही चार शब्द आहेत, ही एन्शियंट हिलिंग टेक्निक होपोनोपोनो आहेत. ही चार वाक्य आहेत. सॉरी, आय करेक्ट माय सेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. सो ही चार वाक्य आपण स्वतःला म्हणत असतो. कशी, काय, कुठे, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. जस्ट फॉलो द प्रोसेस, जस्ट बी विथ मी. ओके. सो वेन आय एम से आय एम सॉरी, मला माफ करा, म्हणजे काय की कुठलीही गोष्ट जी तुमच्या आयुष्यात घडते, ओके, जस्ट एक्सेप्ट इट 100% बाय युअरसेल्फ. बरं, अनदर इम्पॉर्टंट टॉपिक, हे इंग्लिशमध्ये का म्हणायचं? कारण काय होतं ना, यू विल से की आपण मराठी आहोत सगळे, यार हे इंग्लिशमधून कुठून आलं, नवीनच. बट रिझन इज की वेन आय से आय एम सॉरी आणि मला माफ करा, आता आपला चुकून एकमेकांना पाय लागला तर आपण म्हणतो अरे सॉरी, जरा पाय लागला. सो वी गेट रिअली कनेक्टेड टू इंग्लिश वर्ड्स क्विकली. ओनली दॅट इज द इंटेन्शन की आपण हे इंग्लिशमधून म्हणतो. अदरवाईज आपण हे मराठीमध्ये केलं तरी होईल, पण मराठीमध्ये आपल्याला ते 5 वेळेला म्हणायला जरी सांगितलं तरी आपण खरं तर अडकलो. बट इफ यू स्पीक इन इंग्लिश इट विल बी लिटिल स्मूथ. शब्द महत्वाचे आहेत आणि त्याच्या मागची भावना त्याच्या 10 पट महत्वाची आहे. ओके. सो भाषेवर जास्त कन्फ्युज होण्याची गरज तशी नाहीये. ओके. सो whenever you say I'm sorry, so we are saying to ourselves, we are accepting the fact whatever is current today's situation. Then next is please forgive me. So जी काही नकारात्मक विचार आहेत, ज्या काही भावना आहेत, जे काही टेन्शन आहे, प्रेशर आहे, त्याच्यासाठी माफी मागायची स्वतःचीच. ओके. व्हॉट एव्हर इट मे बी. ओके. देन वी से थँक यू, की वेन यू से सॉरी टू युअर सेल्फ, यू फील अ लॉट रिलॅक्स्ड. ओके. चांगले अनुभव आतापर्यंत आपल्याला आयुष्यात आलेले असतात. काही ना काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात घडलेलं असतं. फक्त वाईटच घडतं असं गरजेचं नाहीये. सो काही चांगलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी थँक्यू म्हणा स्वतःलाच. आणि मग म्हणा की आय लव्ह यू, दॅट यू आर लव्हिंग इट युअर सेल्फ. सी रिस्टोरेशन ऑफ लव्ह अँड बिलीफ, की स्वतःला आणि इतरांना प्रेम पाठवा. हे कसं करायचं, काय करायचं, यू जस्ट फॉलो द प्रोसेस. फक्त हे मी जस्ट बेसिक एक एक्सप्लेनेशन साठी सांगितलंय. ओके. क्लिअर आहे? जस्ट मला थम्सअप चॅटमध्ये किंवा कुठेतरी सांगा. सो प्रिया अँड प्रेमा, प्लीज. जस्ट मी हे रिवाइज का केलं की बिकॉज सानिया इज कमिंग रेग्युलर, शी हॅज द आयडिया ऑफ बॅकग्राऊंड. ओके. एक मिनिट, मी ऍडमिट ऑल करतो. आय थिंक 2 more people are in the queue. 1 second, let them join. ओके. प्रज्ञा तिलक इज देअर. हॅलो, हाय प्रज्ञा. आणि अनिल राणा हॅलो. देखील आहे. हॅलो, हाय, गुड इव्हनिंग. काय ना, मी जस्ट सगळ्यांचं ब्रीफिंग करत होतो. प्रज्ञा इज अवेअर ऑफ द डेली मेडिटेशन. नमस्कार अनिलजी. तुम्ही आय थिंक काल प्रवासात होतात, पण तुम्हाला बेसिक तरी आयडिया आली आहे का? आपण हे जी 4 वाक्य म्हणतो ही आपण स्वतःला म्हणतो. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम फॉर द डेली सेशन.
सो आजचा पहिलाच दिवस आहे, तर थोडासा एक 5 मिनिटं सेशन लांबू शकतं, बिकॉज मी थोडंसं डीपमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय. काही जण इथे रेग्युलरली येतात, त्यांना थोडीशी सवय आहे. बट टू मेक यू अवेअर आणि मेक यू एंटायर प्रोसेस स्मूथ, मी थोड्याशा 2-3 गोष्टी फक्त रिपीट करतो. आपण ही जी 4 वाक्य आहेत, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य आपण दुसऱ्या कोणाला नाही तर आपण स्वतःला म्हणतो. आपण स्वतःच्या अंतर्मनाशी कनेक्ट व्हायचंय आणि आपण स्वतःलाच म्हणायचंय की आय एम सॉरी, म्हणजे काय, मला माफ कर. एकूणच झालेली ॲज ऑन टुडेची जी परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे, ती चांगली असो वाईट असो, ती एक्सेप्ट करायची आहे. फेज 2 मध्ये आपल्याला माफ कर म्हणायचंय, की मला स्वतःला माफ कर, की नोईंगली अननोईंगली नकारात्मक विचार, भावना माझ्या मनात आल्या किंवा जी काही परिस्थिती आली. देन आय विल से थँक यू फॉर ग्रॅटिट्यूड. आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी चांगलं घडलंच आहे, फॉर शुअर. फक्त आपलं तिकडे लक्ष नाहीये. आणि आय लव्ह यू. ओके. सो हे कसं म्हणायचं, काय म्हणायचं, आय विल टेल यू. ओके. सो मुव्हिंग अहेड, आजचा टॉपिक आहे हेल्थ. आपण जे 4 टॉपिक्स बघितले होते, HRCM, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप आणि मनी. सो टुडेज टॉपिक इज हेल्थ ॲज इट्स मंडे. सो हेल्थमध्ये कसं आहे, तुमच्याकडे असलेल्या पेन अँड पेपरचे 4 भाग करा. ओके. सो कागद पेन घेतलं असाल तुम्ही, मी रिमाइंडर टाकला होता, बट इफ नॉट जस्ट गेट इट. आपण 2-3 मिनिटाचा इथे 5 मिनिटाचा वेळ घेणार आहोत. पहिल्या कॉलम मध्ये हेल्थ बाबतची खंत लिहायची, की मानसिक आरोग्य किंवा मला तणावावर वेळेवर तणावावर नियंत्रण घेतलं असतं तर, किंवा चिंता आणि नैराश्याकडे मी दुर्लक्ष केलंय, मी स्वतःला वेळ नाही दिलाय, मी स्वतःच्या कामात एवढा बुडलोय की माझ्या तब्येतीकडे अजिबात लक्ष नाहीयेत, माझ्या जेवणा खाण्याच्या वेळा अजिबात नॉर्मलाइज नाहीयेत. ओके. मी जास्त गोड तेलकट खातोय आणि आता मला डायबिटीज आणि फॉर एक्झाम्पल बीपी आहे. मी व्यायाम करत नाहीये, सतत झोपेची तडजोड करतोय, किंवा अजूनही म्हणजे समहाऊ जे काही तुमचं दुःख आहे, की ओके, 1 सेकंड, आय विल शेअर अगेन. आय थिंक शेअरिंग डिस्कनेक्ट झालंय, बट आय विल शेअर बॅक. तो पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचंय, की एखादं स्वतःला व्यसन असेल, की स्मोकिंग ड्रिंकिंग मी थांबू शकलो नाहीये, त्याच्यामुळे माझे लंग्सवर इफेक्ट झालाय. स्क्रीन टाइम खूप वाढलाय, अनवॉन्टेड रील्स उगाच बघतोय आणि डोळ्यांना स्ट्रेस देतोय, सतत सोशल मीडियावर आहे, मेडिकली फिट नाहीये मी, फॉर सम रिझन, व्हॉट सो एव्हर रिझन इज. भावनिक पश्चाताप होतोय, की मी स्वतःच्या शरीराशी मी स्वतःच बरोबर वागलेलो नाहीये. सो जी काही तुम्हाला स्वतःला, मनाला, स्वतःच्या हेल्थ बद्दल जी काही हेल्थ बाबतची जी खंत आहे, ओके, ती खंत पहिल्या कॉलम मध्ये लिहायची. याचे 2 मुद्दे असू शकतात, 3 मुद्दे असू शकतात, असे कितीही मुद्दे असू शकतात. 2 ते 5 लिहिलेत आता तरी चालेल. एम आय क्लिअर विथ दिस? काही कमी 4 कॉलम सांगतो आणि मग आपण डिस्कस करू हवं तर. नंतर हेल्थ बाबतचा आनंद हा दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचा आहे, की यार आपण आपला मानसिक किंवा भावनिक समतोल आहे, मी आयुष्यात काही ना काहीतरी अचीव्ह केलंय, डेफिनेटली मी पूर्ण झोप घेतोय, मला चांगल्या सवयी आहेत, मला कुठलंही व्यसन नाहीये. ओके. किंवा माझ्या शरीराची मी हेळसांड करत नाही, मी स्वतः सुंदर आहे, आय लव्ह माय सेल्फ. करेक्ट. सो मी ध्यान करतोय किंवा योग करतोय किंवा श्वसनाचे स्वराव करतोय, कुठली तरी ब्रीदिंग एक्सरसाइज करतोय, मी स्वतःला काही चांगल्या सवयी लावल्या. हे दुसऱ्या कॉलम मध्ये येईल. तिसऱ्या कॉलम मध्ये स्वतःचं टार्गेट, एखादं ध्येय, की मी दररोज जे मला ध्येय अचीव्ह करायचंय. फॉर एक्झाम्पल, बाबा माझं रोज 30 मिनिटं चालणं झालंच पाहिजे, मला योग आलाच पाहिजे, किंवा मी बॅलन्स डाएट घेण्याचा प्रयत्न करेन, पुरेशी झोप घेईन, माझा स्क्रीन टाइम कमी करेन, मोबाईलवर कमी करेन काम. करेक्ट. हे मी जस्ट एक्झाम्पल सांगतोय, की सकाळी लवकर उठायचंय, रात्री लवकर झोपायचंय, व्हॉट सो एव्हर युअर टार्गेट इज, जे काही आयुष्याचं ध्येय असेल स्वतःच्या तब्येतीबाबत, ते तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचंय. चौथ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मधलं जे ध्येय आहे ते अचीव्ह करण्यासाठी काही ना काहीतरी अडथळे असतात, की स्वतःचेच आपले टेस्ट बर्ड्स फारच आपल्याला ट्रिगर देतात. नोईंगली अननोईंगली, यार खूप भूक लागली आहे, नाही कंट्रोल होते, मी खाणार गोड. ती पाणीपुरीवर कंट्रोल मारतो, ताव मारतो, एक नाही 2 प्लेट खाल्ल्याच जातात. सो दिस इज वी डोंट हॅव कंट्रोल ऍट टाइम्स. ओके. किंवा व्यसन किंवा कुठलंही असू शकतात, वाईट सवयींवर कंट्रोल नाहीये, हार्मफुल लाईफस्टाईल आहे, रात्री वेळेवर झोपूनच होत नाहीये. सो इन शॉर्ट, हे जे 4 कॉलम्स आहेत, हे आपण पहिल्या, टू समराईज, सॉरी इट इज टू फास्ट, सॉरी. हेल्थ बद्दलची खंत पहिल्या कॉलम मध्ये, नंतर आनंद, तिसरं ध्येय, मला माझं वजन कमी करायचंय, त्या वजन कमी करण्यामध्ये येणारे अडथळे, बाबा मला खायला खूप आवडतं, काय करू,
सो लेट इट बी. ओके, जे काही आता मनात आहे ते लिहायला घ्या. आत्ता 9:58 झालेत. एक साधारण 4 ते 5 मिनिटाचा आपण हे लिहिण्यासाठी वेळ घेऊया. आर वी क्लिअर टिल हिअर? का कोणाला काही डाऊट आहे? एनी क्वेश्चन्स, एनीबडी? किंवा कोणाला समजलं नाहीये नक्की काय लिहायचंय, तर प्लीज अनम्यूट युअर सेल्फ आणि विचारू शकता. ओके, सानिया, यू आर क्लिअर, आय नो. कोणालाही काही शंका असेल मनात तर विचारू शकता, नाहीतर आपण तुम्ही पॉइंट्स लिहायला तुमचे कंटिन्यू करा, कागद पेन असेल तर. अनिल जी, ओके विथ यू ना? जस्ट कन्फर्मिंग. सुप्रिया, ओके फॉर यू? Yes, no problem. ओके ओके, परफेक्ट. नचिकेत, फूडी Yes. नेचर असेल तर ते दॅट विल बी इन फोर्थ ना? जस्ट टेस्ट बर्ड्स नाही, तुला सारखंच ना? तुला करायचंय काय? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? फूडी नेचर आहे, ठीक आहे, पण तुला वजन कमी करायचंय की तुला फूडच्या म्हणजे व्हॉट यू वॉन्ट टू डू, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह? हा, वजन कमी करायचंय, पण मग हा. ते फोर्थ ह्याच्यामध्ये येस येस ठीक आहे येस, ना? करेक्ट. ते फोर्थ मध्ये येईल की वजन मला कमी करायचंय, पण मला खायला खूप आवडतं, हा माझा अडथळा आहे. ऍब्सोल्युटली. ओके, येस प्रज्ञा, ठीक आहे. लेट अदर्स फिनिश. ओके, गुड. झालंय ना सगळ्यांचं? हाऊ इज इट? जस्ट गिव्ह मी अ थम्स अप, म्हणजे मग आपण नेक्स्ट मेडिटेशनला स्टार्ट करू शकतो. सॉरी. ओके, ठीक आहे, क्लिअर. सो मी शेअरिंग स्टॉप करतोय. सगळेजण कम्फर्टेबल जागीच बसले असतील अशी मी अपेक्षा करतोय. ओके, एक नेक्स्ट 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला, नॉट सो लॉंग. ठीक आहे. 1 मिनिट. आता मी जे काही सांगतोय आणि मी जे काही बोलेन, ओके, ते माझ्या मागे फॉलो करा. रिलॅक्स जागी बसा, ताड बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे मिटा. संपूर्ण वेळ डोळे मिटलेलेच ठेवायचे. जोपर्यंत मी सांगत नाहीये तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीये. पाठीचा कणा युनिव्हर्सल अँटेनाशी कनेक्ट होण्याचं एक साधन आहे. पाठीचा कणा शक्यतो ताठ ठेवा, खांदे रिलॅक्स, कपाळावर आठ्या नको, चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करा.
टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. म्युझिकचा आवाज येत असेल तर कोणीतरी जस्ट चॅट मध्ये एकाने कोणीतरी थम्सअप मला जरा प्लीज सांगा. either सानेजी और मेहदी. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. येणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. होल्ड करा तो श्वास आणि त्याला नाकावाटे बाहेर सोडून द्या. आता मी जे सांगतोय ते माझ्या मागे रिपीट करा. आपण सगळेजण एकूणच आपल्या पास्ट मधल्या, आपल्या वर्तमान काळामधल्या किंवा भविष्यातल्या चिंतांचा सतत विचार करतो. तुमच्या कळत नकळत मनात, शरीरात आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप निगेटिव्हिटी प्रोग्राम करून ठेवली आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीतली, आपल्या मेंदू मधली एकूणच आपली वॉटर लेवल दूषित झाली आहे. पण असं असलं तरी ही कम्प्लिटली निगेटिव्हिटी आपण पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ओके. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड आणि नाकातून रिलीज. माझ्या मागे रिपीट करा किंवा फील करा जर म्हणता येत नसेल तर. माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे घडणार आहे त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाहीये. या निगेटिव्हिटीचा, नकारात्मकतेचा मी संपूर्णपणे ताबा घेतोय आणि या नकारात्मकतेला मी माझ्यातून पूर्ण मुक्त करणार आहे. अशी कल्पना करा की आज आपण अथांग समुद्रामध्ये बोटिंग करायला जाणार. आपण सगळेजण. तुम्ही एका स्वच्छ मऊ वाळूच्या समुद्र किनारी उभे आहात. तुमच्या पायाखाली वाळू आहे, पायाला गुदगुल्या करतेय, थोडीशी गरम आहे पण ती खूप सुखद आहे. तिचा स्पर्श हवा हवासा आहे. त्या पायाखालच्या मऊ वाळूतून तुम्ही पुढे चालत जात आहात. जस्ट फील द सँड टच. आता जसे पुढे जात आहे तसा हळूहळू समुद्र समोर दिसायला लागलाय. त्या समुद्राच्या लाटांचा आवाज किती छान वाटतोय. समोर दिसणार निरभ्र आकाश, निळाशार समुद्र तुम्हाला शांत करतोय. आता एका पांढऱ्या रंगाची ऐसपैस सुंदर हिरेमाणकाने भरलेली, आकर्षक फुलांनी सजवलेली, पूर्वीच्या राजे राजवाड्यांना वापरली जायची ना तशीच एक मोठी रॉयल नौका, मोठी बोट आपल्याला बोटिंगला घ्यायला जायला सज्ज झाली आहे. ती बाहुबली 2 का 1 मध्ये होती ना, मोठी रॉयल नौका आपल्यासाठी स्पेशली बोटिंग साठी आलेली आहे. ती आपल्याला घेऊन जाणार आहे त्या बोटीतून. तुम्ही हळूच त्या नौकेत प्रवेश करताय. नौका हळूहळू समुद्राच्या लाटांवर तरंगायला लागली आहे. चहूबाजूंनी निळाशार समुद्र आहे. सूर्य आकाशात आहे. त्याचे सूर्यकिरण आपल्याला स्पर्श करतायत. हवा गार आहे पण तिच्यात थोडासा समुद्राचा खारटपणा पण मिसळलेला आहे. लाटांचा आवाज ऐकून तुमचं मन खूप शांत होतंय. तुम्हाला खूप हलकं वाटतंय. तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. खूप छान वाटतंय तुम्हाला आता
या नौकेमध्येच किंवा या बोटीमध्येच बसून आज आपण ध्यान करणार आहोत. आपण आपले शरीर आणि आपले मन या दोघांसाठी आज ध्यान करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. म्हणा, मी माझं आरोग्य जे काही आहे ते स्वीकारतोय. श्वास सोडताना मनात असा विचार आणा, मी सगळ्या चिंता मुक्त करतोय. हा प्रत्येक श्वास हा लाटेसारखाच आहे. आत येतोय, बाहेर जातोय. नौका हळूहळू पुढे सरकते. तुमचं मन, तुमचं शरीर त्या लयीत अजून शांत होत जात आहे. आता तुमचं लक्ष आपल्या 5 ज्ञानेंद्रियांकडे वळवा. आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स. अशी कल्पना करा की तुमच्या डोळ्यावर एक व्हाईट लाईट येतोय. तो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे. तो प्रकाश डोळ्यांना थंडावा देतोय, थकवा दूर करतोय. आतापर्यंत आपले डोळे, त्याच्यामुळे आपण अख्खी सृष्टी बघू शकतोय. किती छान सृष्टी दिसते. ती सुंदर फुलं. आतापर्यंत जे जे जग आपण बघितलंय ते या डोळ्यांमुळेच बघितलंय. आता माझ्या मागे रिपीट करा. माझी दृष्टी स्पष्ट आहे. माझे डोळे नेहमी सत्यच पाहतात. माझे डोळे निरोगी आहेत, जागरूक आहेत. आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपले लक्ष कानांकडे वळवा. कल्पना करा, एक व्हाईट लाईट आपल्या कानांवर पडतोय. तो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे. तुम्हाला माहितीये का, आपले कान फक्त ऐकण्याचंच काम नाही करत, पण आपल्या शरीराचा बॅलन्स ठेवतात. चालण्यामध्ये त्यांचा अविभाज्य घटकाचा भाग आहे आपल्या कानांचा. कल्पना करा, त्या मंद लाटांचा आवाज तुमच्या कानांमध्ये शिरतोय. तो आवाज तुमच्या अंतर्गत शांततेला जागृत करतोय. तुमच्या मनात म्हणा, मी प्रेमाने ऐकतो. माझे कान खूप संवेदनशील आहेत, संतुलित आहेत. मी सुसंवाद ऐकतो. स्वतःच्या कानांसाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना म्हणूया. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या नाकाकडे वळवा. त्या नाकावर संपूर्ण व्हाईट लाईट पडलाय, जो खूप तेजस्वी आहे. तुम्ही नाकातून कल्पना करा, जो श्वास घेताय, तुम्हाला चंदनाचा सुगंध येत आहे. तुमच्या लाडक्या परफ्यूमचा वास येतोय आणि तुम्ही खुदकन हसताय. मला छान वाटतंय. ते माझं लाडकं परफ्यूम, त्याचा छान सुगंध येतोय, छान वास येतोय. मनात म्हणा, माझा श्वास खूप शुद्ध आहे. मी खूप खूप धन्यवाद म्हणतो माझ्या नाकासाठी, कारण माझा श्वास आजपर्यंत अखंड चालला आहे. माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता तुमचे लक्ष तुमच्या जिभेकडे वळवा.
ही जीभ ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे चवी कळतात, त्याच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट बर्ड्स आहेत आपल्या. गोड, खारट, आंबट, कडू, वेगवेगळ्या चवींचा आपण मनसोक्त आनंद घेत असतो. या जिभेमुळेच आपल्याला वेगवेगळे शब्द अस्खलितपणे उच्चारता येतात. जिभेमुळे आपण स्पष्ट बोलू शकतो. या जिभेला म्हणा, जिभे थँक यू, तुझ्यामुळे मला नवरसांचा स्वाद मिळतोय, मला तो आनंद मिळतोय. रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या त्वचेकडे वळवा. अशी कल्पना करा, तो व्हाईट लाईट संपूर्ण त्वचेवर पसरला आहे. तो खूप सुखकारक आहे, खूप हवाहवासा वाटणारा आहे. तुमची त्वचा म्हणजे तुमच्या शरीराचं कवच आहे. ती डस्ट, एकूणच पार्टिकल्स, हार्मफुल केमिकल्स याच्यापासून आपलं संरक्षण करते. आपल्याला प्रेमाचा, मिठीचा स्पर्श या त्वचेमुळेच फील होतो. उष्णता, थंडी या त्वचेमुळे कळतात. आपल्या हाडांना हवं असणारं विटॅमिन डी आपल्याला या त्वचेमुळेच मिळतं. तेव्हा आता माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचं लक्ष तुमच्या मेंदूकडे आणि तुमच्या हृदयाकडे वळवा. तो व्हाईट लाईट तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या हृदयामध्ये संपूर्णपणे पसरला आहे आणि तेजस्वी होत आहे. आपला मेंदू आपल्या शरीराचा मेन प्रोसेसर आहे, तो मेन आत्मा आहे. आपला मेंदू अविरत काम करतो. आपण झोपतो, पण तो मेंदू नेहमी काम करत असतो. विचार करणे, विविध गोष्टी शिकणे, आठवणी, स्मृती, भावना या सगळ्यांवर एकूणच नियंत्रण आपल्या मेंदूचं असतं. आपलं शरीर आपल्या वेगवेगळ्या कार्यांचं नियमन करायचं, कंट्रोल करायचा, हे आपला मेंदू खूप चोखपणे पार पाडतो. आणि हृदय ते म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्त पंप करतं. प्रत्येक अवयवाला तो ऑक्सिजन देतो, न्यूट्रिशन्स देतो. हृदयामुळे आपल्याला जो मेन ऑक्सिजन आहे तो संपूर्ण शरीरामध्ये पोहोचत असतो. म्हणूनच हृदयाला जीवाचं इंजिन म्हणतात. आता या मेंदू आणि हृदयासाठी आपण होपोनोपोनो प्रेयर करणार आहोत. जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण इतर अतिशय महत्वाच्या इंटरनल ऑर्गन्सवर म्हणजेच आपले लंग्स, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, स्टमक, ब्लॅडर, सगळे बोन्स, मसल्स, पॅन्क्रियास, आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पाठीचा कणा यांच्यावर लक्ष केंद्रित करा. हे अवयव आपण स्वतःचे कधी बघितलेले नसले तरी ते आपल्यासाठी सतत काम करत आहेत. त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना आय लव्ह यू म्हणा एकदा मनापासून. एकूणच ह्या सगळ्या शरीरावर तो व्हाईट लाईट पसरतोय
आणि आपले सगळे ऑर्गन्स रिचार्ज होत आहेत. या अवयवांमुळे आपण आपलं शरीर उत्तम काम करत आहे. या अवयवांसाठीच आपण होपोनोची प्रेयर करणार आहोत. जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण आपल्या अतिशय महत्वाच्या म्हणजे एक्सटर्नल ऑर्गन्सवर म्हणजेच हात, पाय, मान, खांदे, आपले केस यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या सगळ्यांवर एक लाईट येतोय जो खूप तेजस्वी आणि सुखकारक आहे. हे सगळे अवयव आपल्या शरीराचे अविभाज्य घटक आहेत आणि खूप युजफुल आहेत. या अवयवांसाठी आपण होपोनोपोनो करूया एकदा. ओके, जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपण आपल्या मनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. मनाला सांगा की तू प्रत्यक्ष कधीच मला दिसत नाहीस, पण तू माझ्या संपूर्ण शरीराचा अविभाज्य घटक आहेस. तू माझा सोबती आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझा जीवलगा आहेस. मला तुझी खूप काळजी आहे रे. स्वतःच्या मनासाठी माझ्या मागे आपण होपोनोपोनो म्हणूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण आपली जी दुःख किंवा जे पेन आहे, जे पहिल्या कॉलम मध्ये लिहिलं आहे ते डोळ्यासमोर आणा. सगळे मुद्दे एकानंतर एक डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, मी माझ्या मानसिक आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत आलोय. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, माझ्या वाईट सवयी यामध्येच मी स्वतःकडे केलेलं वैयक्तिक दुर्लक्ष, या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी मला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्ह आणि त्रासाच्या एकूणच मनस्थितीतून मी मुक्त करतोय. हे जे काही टेन्शन, प्रेशर, हा मानसिक प्रेशर जे आहे हे संपूर्णपणे मी आता नाहीसं करतोय. संपूर्णपणे एक्सेप्ट करून आय एम थ्रोइंग इट आउट ऑफ माय बॉडी अँड माइंड. जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण दुसऱ्या कॉलम मध्ये ज्या गोष्टी लिहिल्या ना, ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप आनंद आहे, अशा सकारात्मक गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा की या शरीराच्या आणि मनाबद्दलच्या असणाऱ्या सर्व आनंदाच्या भावना, सगळ्या सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह भावना मी ऍक्नॉलेज करतोय. त्या वाढण्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रेयर माझ्या मागे रिपीट करूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू.
एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपण तिसऱ्या कॉलम मध्ये जी काही ध्येय लिहिली आहेत, जसं की वजन कमी करणे, शुगर कंट्रोल मध्ये आणणे, जी काही ध्येय आणली आहेत ती डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा की माझी ही ध्येय पूर्ण करण्यासाठी मी योग्य मार्गाने प्रवास करत आहे. मी इथून पुढे माझी सगळी आयुष्यातली पावलं ही ध्येय अचीव करण्यासाठीच घेणार आहे. मी माझं टार्गेट नक्कीच अचीव करणार आहे. माझं संपूर्ण मानसिक आणि शारीरिक ध्येय जे काही आपण लिहिलं आहे ते पूर्ण होणार आहे. यासाठी आपण होपोनोपोनो प्रार्थना करूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता चौथ्या कॉलम मध्ये तुमची ध्येयपूर्तीसाठी येणाऱ्या अडथळ्यांना डोळ्यासमोर आणा. जे काही हर्डल्स आहेत ते डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या आहारावर नसणारा माझा कंट्रोल, माझे हार्मफुल लाईफस्टाईल, माझ्या वाईट सवयी, माझी व्यसनं माझ्या ध्येयपूर्तीच्या आड येत आहेत. असं सगळं असलं तरी या संपूर्ण परिस्थितीची मी मनापासून जबाबदारी घेतो. मला या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्ह व त्रासातून मी स्वतःलाच मुक्त करतोय. एकूणच हे अडथळे नष्ट करण्यासाठी माझ्या मागे प्रार्थना रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता अशी कल्पना करा, त्या समुद्राच्या लाटा तुमच्याकडे येत आहेत. त्या लाटांमध्ये एक वेगळाच तेजस्वी प्रकाश आहे जो शरीरात तुमच्या प्रवेश करतोय. तुमच्या प्रत्येक पेशीला तो ऊर्जा, विश्रांती आणि उपचार देतोय. आत्ता ह्या क्षणाला जिथे कुठे शरीरात वेदना आहे तिथे त्या तेजस्वी प्रकाशाला इमॅजिन करा. असा विचार करा, त्या लाटा तिथे थांबतायत आणि त्या समुद्रामध्ये तुमची सगळा पेन घेऊन जातायत. लाट येतेय, तुम्हाला दुखतंय, तिथून तुमचं दुःख सगळं घेऊन जाते. प्रत्येक लाट तुमचं मन, तुमचं शरीर एकूण हलकं करतंय. तुम्ही संपूर्णपणे निरोगी झालेले आहात. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ उभे आहात, खूप जवळ. 10 पावलं अजून ध्येयाकडे चालल्यावर तुम्हाला तुमचं ध्येय साध्य झालेलं दिसतंय. जस्ट फील दॅट. आता तुमचे दोन्ही हात तुमच्या छातीला स्पर्श करा. दोन्ही हातांनी डोळे मिटूनच ठेवा, उघडू नका. आणि इमॅजिन करा की हे 2 हात एक प्रचंड शक्तिशाली एक मॅग्नेट आहेत जे तुमच्या शरीरातील, मनातील उरली सुरलेली नकारात्मकता संपूर्णपणे खेचून घेत आहेत. सगळी निगेटिव्ह भावना, सगळी निगेटिव्हिटी, अँझायटी, टेन्शन हे मॅग्नेट संपूर्णपणे खेचून घेत आहेत, खूप स्ट्रॉंगली. आता तुमचे हात खूप जड झालेत, ते मॅग्नेट खूप जड झालेत. तेव्हा छातीवरून हात काढा, एकमेकांवर जोरात रब करा आणि अशी कल्पना करा की हे सगळी निगेटिव्हिटी आपण या विश्वामध्ये एकूणच फेकून देतोय, नष्ट करून टाकतोय पूर्ण निगेटिव्ह एनर्जी या युनिव्हर्स मध्ये. जस्ट फील दॅट. आता तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे परत रिपीट करा. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी,
I'm loved. I'm worthy. I'm confident. I'm magical. I'm strong. I'm blessed. I'm ready. I'm successful. I'm motivated. I'm lucky. I'm happy. I'm thankful. I'm powerful. मी एक पैशाचं प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? निरोगी आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि खूप चांगले नातेसंबंध. आता स्वतःचं मन, स्वतःचं शरीर आणि स्वतःचा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहे. जस्ट फील दॅट पीस फॉर अ व्हाईल. आता तुम्ही ज्या नौकेत बसल्या ती नौका हळूहळू किनाऱ्याकडे परत येते. तुमचं मन खूप शांत झालंय, शरीर हलकं झालंय. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, एक वेगळीच ऊर्जा तुम्ही घेऊन किनाऱ्याकडे परतत आहात. आता चेहऱ्यावर एक छानसा स्माइल आणा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात. असा विचार करा तुमची मानसिक, शारीरिक हेल्थ बद्दल लिहिलेली जी काही ध्येय ती सगळी पूर्ण झालेली आहे. तुम्ही संपूर्णपणे हेल्दी आहात, एनर्जेटिक आहात, फ्रेश आहात, स्ट्रॉंग आहात. तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. ते रिपोर्ट्स बघून डॉक्टर सरप्राईज झालेत. बीपी, शुगर, शरीरातलं टेन्शन, पेन नॉर्मल झालंय. तुम्ही मापात आले आहात. तुम्हाला जितकं वजन हवंय तितकं वजन हेल्दी वे मध्ये नॉर्मल झालंय. डिप्रेशन, अँझायटी, सगळ्या मानसिक व्याधी गायब झाल्या आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद, आनंदाश्रू, हसू चेहऱ्यावरून कसं ओसंडून वाहत आहे. ती एनर्जी किती छान वाटते आता आपल्याला. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही ही शांतता, हे प्रेम, हे समाधान, हा आनंद अनुभवा. ऑल राईट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा, ऊर्जा जनरेट करा. ओके, दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर लावा, कपाळावर लावा, माथी लावा, डोळ्याला लावा आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. ओपन युअर आईज, रिलॅक्स युअर सेल्फ. आणि बाजूला जे सुपरचार्ज झालेलं पाणी आहे ते पाणी थोडस प्या. If anybody wants to say anything, any feelings, you can share in chat box or you can speak. कोणाला बोलायचं असेल तर. नचिकेत, मला बोलायचं होतं थोडं. Yes, yes, please. Yes, please. Go ahead. जेव्हा तू मनाला होपोनोपोनो करायला सांगितलं तेव्हा इतकं भरून आलेलं
की आयुष्यात सगळ्यांची माफी मागितली, खरं स्वतःची कधी मागितली नाही. आणि ते फील करेक्ट. एकदम ऑसम होतं. आयुष्यात सगळ्यांना ओके. सॉरी बोलण्यात गेलं, खरं कधी स्वतःची नाही माफी मागितली आणि आज इतकं हलकं वाटतंय. फार हम्म. बरं वाटलं, फार. थँक यू सो मच. ओके. ग्रेट, येस, ग्रेट. येस. Good to hear that. Good. I'm happy. थँक Thanks. यू. Okay. Then, if nothing else, आपण thanks everyone for joining this powerful session. So मस्त झोपा शांतपणे आणि परत उद्या आपण भेटूया 9:45 ला. ओके. आज थोडा जास्त वेळ झालाय. वी विल ट्राय टू वाइंड अप अर्ली इफ पॉसिबल. पण ते सगळं करून घ्यायच तर थोडासा इनिशियली आपल्याला वेळ लागेल, बट वन्स वी आर युज टू विथ इट वी विल डू इट. ओके. थँक्स एव्हरीवन. कोणाला बोलायचं नाही ना, देन आय विल कॉल फॉर द मीटिंग. या, सी यू टुमॉरो देन. ओके. थँक यू एव्हरीवन. बाय. गुड नाईट. थँक्स.